आज आपल्या मार्गाचं यशस्वी होत आहे. फक्त पत्रकार साहेब पुढे येतील, शिवकर्णींनी थोडंसं सहकार्य करा. स्टेज बेस थोडीशी जागा पत्रकार साहेबांना जाऊ द्या. बाकीच्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. जय शिवराय. संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय. सर्वांनी सहकार्य करा. आज आपल्या मार्गाचं यशस्वी होत आहे. फक्त पत्रकार साहेब पुढे येतील, शिवकर्णींनी थोडंसं सहकार्य करा. स्टेज बेस थोडीशी जागा पत्रकार साहेबांना जाऊ द्या. बाकीच्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धाराशिव यांच्या वतीनं जे राजपेठमध्ये पुतळा पडला या अनुषंगानं मान राखून पूर्ण धाराशिववासियांचा आणि समिती बाबतीत त्यांचं जे वक्तव्य होतं ते एकदम भावनिक होतं. त्या अनुषंगानं साहेबांनी या शब्दाला मान देऊन मावळ्यांचं उपोषण सोडलं. त्याबद्दल साहेबांचीही समितीच्या वतीने धाराशिवकरांच्या वतीने मी आभार मानतो. मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये कार्यरत आहे त्यांचं या अगोदरचं कार्य देखील खूप उल्लेखनीय आहे. त्यांनी या ठिकाणी मागील 6 दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे. त्यांचं जे निवेदन आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे तपास देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागे घेतलं. त्याच्याबद्दल मी त्यांची